सध्या महाराष्ट्र शासनानं हे जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे आणि हे शेतकरी कष्टकरी आणि कामगारांचे पोट्याच्या उरावर त्याची नड्डी पिसकून बसला आहे। यायले यायची जागा 24ले दाखव जा, कारण याने एक GR असा काढला आहे का महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या 64,000 शाळा हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर विकणार आहे आणि त्या शाळेवर यायचं लक्ष नाही, त्या 5-6 गावा मिळून एक क्लस्टर शाळा चालू करणार आहे। समजलं का? त्याच्यानंतर त्या शाळेला नाव का द्यायचं तर तो ज्यानं विकत घेतली ते चोट्ट ठरवण। आणि शहरातल्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या मुख्याच्या शाळा आहे, बसस्टँडच्या बाजूले शहराच्या मुख्याच्या ठिकाणी यायले शाळा चालवायच्या नाही राहणार। 4-5 वर्ष चालवण आणि सरळ शाळा घाट्यात दाखवणं, शाळेचं ढोबर बंद करण आणि तिथं 3-3 एकर जागा आहे, ज्या जागेत 1 स्क्वेअर फूट जागा 10,000 रुपये स्क्वेअर फुटानं आहे। तुम्ही समजून घ्या मी का म्हणून राहिलो, 10,000 रुपये स्क्वेअर फूट। आमच्या वर्धेच्या बसस्टँडच्या बाजूले गांधी शाळा आहे, गांधी विद्यालय म्हणून, तिथं 3 एकर जागा जवळपास आहे। ते जर शाळेचा एरिया तिची जर कॉस्टिंग काढली तर करोडो रुपये ते जागा घेईन आणि त्या जागेवर हे साले चोट्टे मॉल बांधणार। ठीक आहे, यायचे आमदार खासदार न यायले पैसा पुरवणारे उद्योगपती या देशात जगले पाहिजे। याच्यासाठी हे ठीक आहे सत्तेत बसणारे गुवाहाटी ठीक आहे सुरत मार्ग गुवाहाटीले स्थापन झालेलं इल्लीगल सरकार हे आमच्यासाठी असे जर आदेश पारित करत असाल तर यायची जागा 2024ले आपण दाखवायला पाहिजे। ठीक आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिकेत जे लोक सत्तेत आहे त्यानं ठीक आहे गावामध्ये प्राथमिक ग्राम शिक्षण समिती आहे त्यानं आणि ग्रामपंचायतनं ठराव पाठवा, प्रत्येक ग्रामपंचायतनं ठराव पाठवा का हे लवकरात लवकर कॅन्सल झालं पाहिजे। माया गावचा ठीक आहे घिसड खात्याचा पोरगा गोरगरिबाचा पोरगा बाहेर गावात जाऊन आणि त्याचा बाप ॲटोले पैसे देऊन शिकू शकत नाही, त्या शाळा जिवंत राहिल्या पाहिजे। दुसरी गोष्ट ठीक आहे आमच्या ह्या ठीक आहे गेंड्याच्या कातडीच्या सरकारनं जो निर्णय घेतला का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठीक आहे याच्यानंतर क्लास 2 क्लास 3 आणि क्लास 4च्या सर्व जागा भरू। एक तर जळगाव जिल्ह्यात आत्ता एक GR काढला ठीक आहे, त्या GRमध्ये स्पष्ट म्हणलं आहे का ठीक आहे नायब तहसीलदार आम्हाला पाहिजे आणि तो रिटायर्ड पाहिजे, म्हणजे रिटायर्ड झालेल्या माणसाला ते मराल टेकलं फेकायला आलं त्याला हे नोकरीवर घेणार आहे, पण जवान पोट्याला नोकऱ्या देणार नाही आहे। आता तहसीलदार डेप्टी कलेक्टर DYSP PSI पासून हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरणार आहे। इंजिनियरपासून 1,20,000च्या पोट्याले 40,000 गुंडाळणार आहे आणि ज्याचा 40,000 पगार आहे त्याला 10,000 गुंडाळणार आहे। अबे ते ढोंगण नाही धुता येईन चोट्ट्या 10,000 रुपयात, हे लक्षात ठेवजो। तुले घर बांधायचं आहे, बायको करायची आहे, लेकरं पैदा करायचे आहे, त्याला शिकवायचं आहे, त्याच्या शिक्षण पाण्याचा खर्च आहे, कॉन्व्हेंटमध्ये टाकशील तर 35,000 फी आहे आणि तुले 15,000 पगार राहीन। चोट्ट्या का भेंडवीन तुय, पेट्रोल 110च्या घरात गेलं आणि डिझेल 98-100 रुपयाच्या घरात आहे, काय भेंड नाही होणार। मग ओवायचो आरती अच्छे दिनची घेतो गरम फडक्यान शेकून। म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सांगणार आहे मी, हे 2 फोटो काढून लावले, ह्या बापू म्हणे ठीक आहे 2 करोड रोजगार देतो म्हणे, घे ना द्या ना 2 करोड रोजगार, अच्छे दिन मन की बात। अबे मन की बात म्हणा याय ठीक आहे, मन की बात याच्याकडून शिका। ठीक आहे, ह्या फोटो काढून लावला असं मी, हे कोण होय तर हे होय ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री बिजू जनता दलाचे नेते। ठीक आहे, बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक नाव आहे यायचं नाव ऐकून घ्या, मी का म्हणून राहिलो, लय लोकायले तर नावच माहीत नसं, नवीन पटनायक। ठीक आहे, आता ह्या नवीन पटनायक या माणसानं मागच्या 22 वर्षापासून भारतातला सर्वाधिक काय मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस आहे नवीन पटनायक बिजू जनता दलाचा। 2000 सालापासून 2022 सालापर्यंत मुख्यमंत्री आहे या। ठीक आहे, आणि यानं एक असा निर्णय घेतला का आम्ही आमच्या राज्यातल्या 57,000 किती हजार भाऊ, आम्ही आमच्या राज्यातल्या 57,000 कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याले आम्ही परमनंट करणार आहे। या वर्षीच्या दिवाळीमध्ये आम्ही त्याला दिवाळी गिफ्ट म्हणून 57,000 कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सरकारी डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याले परमनंट करणार आहे। हे असे फोकणाऱ्या ताणत नाही मन की बात, अरे काम की बात करो ऐसे। नवीन पटनायकची तुम्हाला कुठे ॲडव्हर्टाईज दिसणार नाही। ॲडव्हर्टाईजवर अगाऊ ज्या UP बिहार ठीक आहे
त्याच्यानंतर केंद्र सरकार करोडो 6-6 हजार करोड रुपये वर्षाचे लोकांच्या गोरगरिबाच्या कष्टाचे टॅक्समधून भेटलेले पैसे ॲडव्हर्टाईजवर खर्च करते आणि हे म्हणते का ठीक आहे कर्मचाऱ्यांसाठी पगारासाठी पैसे नाही. सालेव तुम्ही ठीक आहे लुचाड हो, इथं करोडो रुपये खर्च करता ॲडव्हर्टाईजवर स्वतःच्या ठीक आहे पक्षाच्या ॲडव्हर्टाईजवर, आपल्या स्वतःच्या ॲडव्हर्टाईजवर, आणि गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याची पोरं रात्रंदिवस त्या लायब्ररीत जिथचा घाम तिथं जिरवते आणि त्याच्यासाठी पैसे नाही. ह्या माणूस एकदम साधा सिंपल आहे. ह्या माणसाला त्या राज्याची भाषा येत नाही ठीक आहे, तरी त्या माणसाचं विजन पहा का माझं राज्य डेव्हलप झालं पाहिजे. भारतामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य, ज्याचा GDP सर्वात जास्त, आता सध्या ग्रोथ रेट सर्वात जास्त आहे. आणि ठीक आहे जर तुलनात्मक अभ्यास केला का कोणता मुख्यमंत्री जास्त, तर पहिल्या 1, 2, 3 मध्ये याचं नाव राहते. नवीन राज्य भलाही मागास आहे, 2000पर्यंत या राज्याचा काही विकास नाही झाला, पण ह्या ठीक आहे नवीन पटनायक जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून त्यानं आपल्या राज्यात ट्रिमेंडस बदल केले. आणि आता तर दिवाळीला गिफ्ट दिलं. आणि ठीक आहे ह्या निर्णय घेतल्यामुळे नवीन पटनायकच्या सरकारवर 13,000 करोड रुपयाचा बोजा येणार आहे. ठीक आहे भाऊ, 13,000 करोडाचा बोजा येणार आहे तिजोरीवर वर्षाचा. तरी ह्या माणूस सहन करून घ्यायला तयार आहे का मी माझ्या राज्यात हे 13,000 करोड कुठून काढायचे, का काढायचे ते मी पाहिन. पण आमच्या सरकारनं यायनं, गेंड्याच्या कातडीच्या सरकारनं ह्या निर्णय घेतला का क्लास 2, क्लास 3, क्लास 4चे जे काही पोट्टे आहे ठीक आहे त्याले आम्ही आता डायरेक्ट ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेऊ 11 महिन्याच्या. साले यायचे पोट्टे आमदार खासदार यानं 70,000 करोड रुपये दाबून आपल्या पोट्ट्याची सोय लावून ठेवली आहे. ठीक आहे यायचं तर का आहे त्याचं त्याईलेच माहीत. ठीक आहे बरोबर ठीक आहे बरोबर गेम प्लॅन करून राहिले. हे यायच्या पोट्ट्याची सोय लावून ठेवली. यायचे पोट्टे फॉरेनले शिकन आणि तुम्ही आलूशील जा त्याच्या मागं पक्षाचे झेंडे घेऊन. अबे साले 11 महिन्याच्या भरतीवर राहीन. अभ्यास लायब्ररीत अभ्यास नको करू, रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, संवैधानिक मार्गानं करा, शांततापूर्ण करा, पण करा. पण तुमचा विरोध दिसू द्या. लायब्ररीत जिथचा घाम तिथं जिरण, ढुंगणाले फोडीन, पण याच्यानंतर भरत्या येणार नाही. माझे शब्द ऐकून घ्या, मी का म्हणून राहिलो. ह्या GR जर कॅन्सल नाही झाला ना साल्या, तर हे लक्षात ठेवजो का तुझे भविष्य खराब आहे. तुझ्या भावाच्या तुझ्या बहिणीच्या ज्या लोकांचे पुरं आता शाळेत आहे त्याला सांगतो ठीक आहे का तिथं UPSCची परीक्षा पास होऊन जो कॅबिनेट सेक्रेटरी बनते फेकायला आल्यावर, रिटायरमेंटला आल्यावर, त्याच्यात आमच्या ह्या बापूनं लॅटरल एंट्री केल्या. पहिल्या वर्षी 18 लोक भरले पुरेच्या पुरे जनरल कॅटेगरीचे. OBC SC ST की ते विचारा बापूले, तुम्ही पहा लिस्ट लॅटरल एंट्रीची. दुसऱ्या वर्षी झोक्कानस 30 भरले, तिसऱ्या वर्षी 48 भरले. लॅटरल एंट्रीनं गुपचाप त्याचे माणसं घेणं चालू आहे. समजलं का. तू बस इकडं आलू शिलत आणि मग म्हणते मास्तर जातीवाद. अभि जातीवाद नाही, OBC SC STले घेत नाही तिथं त्याचेच घेते. शर्मा वर्मा त्रिवेदी द्विवेदी ठीक आहे ब्राह्मण. तू बस आलू शिलत ठीक आहे. आपले पोट्टे शिकले नाही पाहिजे. आपले पोट्टे प्रशासनात आता कुठं OBC SC ST प्रशासनात येऊन राहिला होता, पॉलिसी मेकिंगमध्ये चालला होता. तो आपल्या लोकांना न्याय देऊन राहिला होता. हे याच्या पोटात खुपून राहिलं होतं. हे सत्तेत आले तेव्हापासून असे ठीक आहे उपद्व्यापी निर्णय घेऊन राहिले आणि आपल्या पोट्याले दंगलीत बोलावून, गोटे मारायला बोलावून आणि ठीक आहे इकडं तिकडं अगाऊ कारभार करायला बोलावून, याच्यासाठी हे कारभार करून राहिले. आता ह्या जो कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR काढला आणि शाळेचं खाजगीकरण करायला काढलं, तर तुम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करा. औरंगाबाद, परभणी, मुंबई, जालना, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया पार झालेले प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन झालं पाहिजे आणि याचा निषेध झाला पाहिजे. आणि हॅशटॅग मारा, ट्विटरवर टॅग करा, आंदोलनाचे फोटो गिटो जाऊ दे याच्यापर्यंत. यानं निर्णय मागं घेतला पाहिजे. यानं जर निर्णय मागं घेतला नाही तर उद्या जे लोक आपल्या पुरायले सरकारी नोकरीचं सरकारी अधिकारी झाला पाहिजे असं वाटत असन तर हे स्वप्न पाहणं सोडून द्या. आणि या माणसानं ठीक आहे हे म्हणते ना पैसे नाही आहे, तर यायले सांगा का ह्या माणसाकडून शिका, नवीन पटनायकडून. काय ना दिवाळीला 57,000 कॉन्ट्रॅक्ट भरतीवर काम करणाऱ्या शिकाय सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकायले परमनंट करायचा आदेश काढला आणि 13,000 करोड रुपये तिजोरीवर बोजा येऊन तो सहन करायला तयार आहे. आणि हे ठीक आहे 70,000 कोटीचा गल्लुऱ्या खाते वरतून डकारही देत नाही आणि म्हणते एका सरकारी कर्मचाऱ्यात ठीक आहे 3 खाजगी लोक काम करू शकते. तर मले ठीक आहे ह्या बापूले अजित पवारले सांगणं आहे का बापू तुझ्या एका आमदाराच्या पगारात 5 पोट्टे काम करते आणि तुझ्या मागं जो ताफा राहते 4 PSI 50 कॉन्स्टेबल 30 गाड्या ठीक आहे. तुझ्या राहण्याचा खाण्याचा जो खर्च होऊन राहिला ठीक आहे रोजचा खर्च कमीत कमी ठीक आहे 6 ते 7 लाख रुपये आहे, त्याच्यावर असन
ठीक आहे, एका PSIचा रोजचा पगार 7,000 आहे आणि याचा जर तुझ्या हिशोब काढला तर वर्षाचा ठीक आहे महिन्याचा 25 ते 30 लाख रुपये खर्च आहे ताफ्यावरचा. याच्यात ठीक आहे महाराष्ट्रातले 25 पोट्टे काम करू शकते. यायचा साल्याचा आमदार खासदाराचा पगार बंद झाला पाहिजे अशी मागणी त्या आंदोलनात लावून धरा. तरच हे चोर ठीक आहे जाग्यावर येईन. पण यायला यायची 24ले अवकात दाखवा, यायला यायची जागा दाखवा. ठीक आहे, हे तोपर्यंत जाग्यावर येणार नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे का हे सुरत मार्गे तयार झालेलं सरकार मी पुन्हा येईन वालं पण झोक्कानं सकाळी शपथविधी घेणारं सरकार कवा इकडं बंदरासारखं उड्या मारते कवा तिकडं यायला यायची जागा दाखवा. तेव्हा अशी जाग्यावर येईन, तोपर्यंत हे जाग्यावर येणार नाही. ठीक आहे, माय कळकळीची विनंती आहे माय बापू. ठीक आहे, भविष्य बेकार आहे. ठीक आहे, माय ऐका. जर माय ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर नका ऐका. ठीक आहे, माय तर झालं आयुष्य आता. ठीक आहे, राहिलंच काय 20-25 वर्ष जगन असून. ठीक आहे, पण तुमच्या मुलाचं भवितव्य चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी मी हे तळमळीनं बोलून राहिलो. तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजे. माय आंदोलन चालू आहे वर्धेत. ठीक आहे, धरणे आंदोलन चालू आहे. ठीक आहे, मोर्चा काढला आक्रोश मोर्चा. मी तुमच्या न्यायासाठी लढून राहिलो. माझ्यासोबत वर्धेचे पोरं आले त्याचे खूप खूप धन्यवाद. ते आजही माझ्यासोबत आहे, उद्याही माझ्यासोबत राहील. पण तुम्ही जागोजागी आंदोलन करा, पुढाकार घ्या. ठीक आहे, घरात लपून बसू नका, नाही तर भविष्य खराब आहे. आजच्या दिवशीतच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्क्लाब जिंदाबाद. भारत माता की जय. धन्यवाद.